हाय फ्रेंड्स, काव्यास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा आज मी काय बनवत आहे. तर इथं मी उकडून घेतल्यात बटाटे. 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत. त्याची साल काढून घेते. हे बघा इथून साल काढून घेते. तर खूप छान रेसिपी आहे, तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. आज काहीतरी नवीन पद्धतीचं बनवलेलं आहे मी. हे बघा सगळे बटाटे मी व्यवस्थित सोलून घेतलेले आहे आणि त्याच्यासाठी मी कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरच्या हे सगळं कापून घेतलेलं आहे. बटाटे असे कुस्करून घ्यायच्यात एकदम बारीक. जसं आपल्याला पराठ्याचं बॅटर असतं ना तसं हे एकदम मॅश करून घ्यायच्यात. तुम्ही किसून पण घेऊ शकता. मी इथं हाताने स्मॅश केलेले आहेत. आणि इथं वाटाणा पण घेतलेला आहे. तर कढई गरम केलेली आहे. त्या कढईमध्ये तेल टाकते थोडंसं. जिरे, मोहरी, हिंग आणि उडदाची डाळ आणि चण्याची डाळीची फोडणी मारणार आहे. कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि कांदा टाकून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे त्याला. मस्त अशी तडतडीत फोडणी मारलेली आहे. आता हा कांदा लाल होईपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. तर ना ही रेसिपी आहे ना मला माझ्या बहिणीने सांगितली होती. मी तीच ट्राय केलेली आहे. तिने एका धाब्यावर खाल्लं होतं. मस्त असं होतं ते, म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा वडापाव होता. मी आज तुम्हाला वडापाव बनवून दाखवणार आहे. वडे बनवून दाखवणार आहे. पाव तर मी बाजारातूनच आणलेले आहेत. नेहमीचे वडे कसे चण्याच्या पिठाचे असतात, हे वडे मी मुगाच्या डाळीचे बनवणार आहे. तर बघा मी कसं बनवते ते. आता हा वाटाणा टाकून ना थोडंसं वाफ देऊन घ्यायचं आहे, कारण वाटाणा असं मस्त असं तेलामध्ये नरम होईपर्यंत परतून घ्यायचे. आणि आता इथं बटाटे मॅश केलेले आहेत, त्याला पूर्ण असं व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्यात आपल्याला. हे बघा मस्त असं मॅश करून घ्यायचे बटाट्याची भाजी. वरून कोथिंबीर टाकायचे. परत त्याला थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे आणि याला थोडीशी वाफ येऊ द्यायची आहे 1 मिनिटासाठी. मस्त असं. हे बघा आता इथं आहे ना आपण पिठाची तयारी करूया. इथं मी डाळ भिजवून घेतलेली आहे. 1-2 वाटी मी डाळ घेतलेली आहे मुगाची. त्याला भिजवून घेतलेली आहे आणि याला आहे ना थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक पेस्ट करायचे. पाहू शकता इथं मी किती बारीक केलेलं आहे. हे बघा असं बारीक करून घ्यायचं आहे. खूपच टेस्टी झालं होतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मस्तच असं झालेलं आहे. इथं बटाट्याची भाजी मी ताटात काढून घेतलेली आहे थंड करण्यासाठी. आणि आपलं बॅटर वाटून झालेलं आहे मुगाच्या डाळीचं. त्याच्यामध्ये मी आहे ना 3 चम्मच चण्याचं पीठ टाकलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकते, मीठ, खायचा सोडा, थोडासा ओवा, हे सगळं टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. हे बघा मस्त असं थोडासा ओवा टाकायचा त्याच्यामध्ये. असं मस्त मिक्स करून घ्यायचे. मस्त असं मिक्स केलेलं आहे. आता इथं मी ना चटणी पण वाटून घेणार आहे, हिरवी चटणी. तर त्यासाठी मी पुदिना घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर, 3-4 हिरव्या मिरच्या आणि थोडेसे घाटी शेव घेतलेले आहेत, मीठ. असं करून थोडंसं पाणी टाकून थोडासा चाट मसाला पण टाकायचा त्याच्यामध्ये आणि पाणी टाकून थोडं वाटून घ्यायचं आहे त्याला. तर आपली चटणी ही रेडी होणार. हे बघा मी वाटून घेतलेली आहे बारीक एकदम. पाहू शकता किती बारीक झालेली आहे. आपली इथे चटणी रेडी आहे. तर आता वड्याचं बॅटर पण तयार आहे, भाजी पण तयार आहे, चटणी पण तयार झालेली आहे. तर आपण आता इथं वडे तळून घेऊया. बघा इथं मी असं गोळे बनवते त्या भाजीचे.
मस्त असं हे सगळे गोळे बनवून तयार आहेत. तर चला आता वडे आपण तळायला घेऊया. मस्त असं खूपच छान एक एक करून सगळे वडे मी तळून घेणार आहे. ते तुम्हाला बोलू नाही शकत एवढं टेस्टी झालेलं ना, खूपच टेस्टी झालेलं. म्हणजे रेग्युलर वडा आपण जो खातो ना त्याच्यापेक्षा पण भारी झालेले हे वडे. तर तुम्ही खरंच ट्राय करून बघा. हे बघा आपले वडे तळून झालेले आहेत. असे कुरकुरीत मस्त असे वडे तळून झालेले आहेत. आता परत मी दुसरं टाकून घेते. हे बघा दुसरे पण आपले वडे तयार झालेले आहेत. ते पण प्लेटात काढून घ्यायचे. आणि आपल्याला हे थोडे छोटे छोटे हे भजी टाकलेले आहेत ना त्याची आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे. हे बघा हे सगळा भज्यांचा चुरा आहे ना त्याची आपल्याला लाल चटणी बनवून घ्यायची आहे. तर इथं मी लाल चटणी पण बनवून दाखवते आहे तुम्हाला. तर मिक्सरमध्ये हे सगळं भज्यांचा चुरा टाकायचा आहे. हे लसूण पण टाकायचं आहे. लसूण अख्खाच टाकायचं आहे, त्याला सोलायचं नाही आहे. चटणी खूप टेस्टी होते याच्याने. थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायचं आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि याला वाटून घ्यायचं आहे. आता रेडी आहे आपली लाल चटणी पण. मस्तच असं झालेली आहे लाल चटणी पण. चला हे बघा आपलं सगळं वडापावची तयारी झालेली आहे. आता तुम्हाला वडापाव मी बनवून दाखवते, म्हणजे भरून दाखवते. हे बघा पहिलं आहे ना त्याला हिरवी चटणी लावून घेते, त्याच्यानंतर लाल चटणी लावून घेणार आहे. नंतर वडा ठेवणार आहे. खूपच छान मस्तच. आणि इथं तुम्हाला मी खाऊन पण दाखवणार आहे. हे बघा मस्तच असं भरले गेले आहेत. तर बघा तुम्ही खूपच टेस्टी. वाव मस्तच. तर खरंच नक्की या तुम्ही पण खायला आणि नक्की ट्राय करा ही माझी रेसिपी. आणि खरंच आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माझी मुलं माझी जाऊ हे बघा सगळेजण वडापाव खायला तयार आहेत. तर तुम्ही पण या. चला तर मग बाय.